चला मंडळी, आज आपण मस्तपैकी असे चिकन चीज रोल बनवूया। अप्रतिम असे लागतात आणि खायला खूपच टेस्टी बनतात। चला तर मग सुरुवात करूया आपण रेसिपीला। त्यासाठी इथं मी पावशर चिकन घेतलेले आणि ते 2-3 पाण्यातून स्वच्छ आपण धुवून घ्यायचे, त्यानंतर नितळून घ्यायचं आहे। त्यानंतर एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1.5 पळी तेल घालून घ्यायचं। एक छोटा कांदा चिरून घालायचा, थोडासा कांदा उभा चिरून घालायचा आणि थोडा बारीक चिरलेला टाकायचा। त्याच्यामध्ये अर्धी मिरची चिरून टाकायची, त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेलं टाकायचं। त्यानंतर मीठ घालायचं, जिरा पावडर, धने पावडर घालायचं, किचन किंग मसाला अर्धा चमचा घालायचं आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। त्यानंतर आपण धुवून घेतलेला चिकनचा खिमा त्यामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा। याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, तसंच झाकण ठेवायचं। त्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटलं जातं, त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि परत हलवून मिक्स करून त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं। 10 ते 12 मिनिटात हा खिमा आहे तो शिजला जातो। 2-3 वेळा हा हलवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हा एकदम सुक्का असा होईल इथपर्यंत त्याला सुकवून घ्यायचा आहे। आता आपला खिमा तयार झालेला, आता आपण पीठ मळून घेऊया चपातीसाठी किंवा मग तुम्ही रोटी। आता इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा घेतला, चवीनुसार मीठ ॲड केलं, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल चांगलं पिठाला मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर नॉर्मल पाण्यामध्ये हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना एकदम स्मूथ असं चांगलं तुळतुळीत मळून घ्यायचं आहे। आता इथं बघा पीठ मळत आलेलं आहे। आता आपण याच्यावरती थोडंसं तेल टाकू आणि परत पीठ आहे ते मळून घेऊया। 5 ते 7 मिनिटात हे पीठ आहे ते मळून तयार होतं। आता आपण हे 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि त्यानंतर आपण याच्या रोटी बनवून घेऊया। तुम्ही कोणत्याही प्रकारे रोटी बनवून घेऊ शकता। इथं मी 4 घडीच्या रोट्या आहेत त्या चौकोनी आकारामध्ये बनवून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्याला आतून चांगल्या 4 लेयर पडल्या जातात। आता इथं आपण अशाच पद्धतीने सगळ्या रोटी आहेत त्या लाटून त्यानंतर आपण शेकून घेऊया। आता इथे एकदम मी 4 रोटी आहेत त्या शेकून घेते। थोडासा मैदा घातल्यामुळे काय होतं, रोटी आहे ती चांगली कडक बनते आणि खायला खूप टेस्टी बनते। फक्त गव्हाचं पीठ वापरलं तर रोटी आहे ती थोडी सॉफ्ट पडली जाते, त्यामुळे रोल करताना शक्यतो थोडासा मैद्याचा वापर करा। आता इथं रोटी घेतलेली आहे, त्यानंतर त्याला हिरवी चटणी लावून घ्यायची। त्यानंतर आपण घरीच मेयोनीज केला होता तर तो त्यावरती लावून घ्यायचा। त्यानंतर त्यावरती चिकनचा खिमा केला होता तो घालायचा। त्यानंतर कांदा टोमॅटोचे काप घालायचे आणि त्यानंतर त्याच्यावरती चीज किसून घ्यायचं आणि अशा पद्धतीचा रोल करायचा आणि त्यानंतर तव्यावरती शेकून घ्यायचा आहे। तुम्हाला जर मेयोनीजची रेसिपी बघायची असेल तर याचा मोठा व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, त्यामध्ये मी त्याची संपूर्ण रेसिपी दाखवलेली, ती तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीनं रोल बनवून घेतलेले आहेत आणि बटरवरती हे रोल आहेत ते खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। अप्रतिम असे लागतात आणि मुलांना हे रोल आहेत ते खूपच आवडतात। तर नक्की अशा पद्धतीचे रोल करून बघा। बघा काय अप्रतिम असे आपले रोल दिसत आहेत। हे रोल आहे ते तुम्ही गरमागरम सर्व करायचे। ते तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर, हिरवी चटणी किंवा जो आपण मेयोनीज केला आहे त्याच्याबरोबर सर्व करू शकता। रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।